नंबर या संघाला. सलामीची जोडी मैदानामध्ये राजेश म्हात्रे आणि अजय या दोन फलंदाजांना आपण बघतोय. पहिला बॉल खेचला गेलाय खाऊन कॉर्नर विझामध्ये अप्रतिम झेल टिपलाय देवे याच्या हातामध्ये आणि हा पहिला गडी राजेश म्हात्रे इथे बाद होतोय. लगातार 3 षटकारांसाठी 2000 रुपयांचा पारितोषिक भूषण पाटील, मंगेश पाटील आणि सदानंद भगत यांच्या माध्यमातून दिले जाणार आहेत. लगातार 3 षटकारांसाठी 2000 रुपयांचा पारितोषिक इथे लावला गेला. अगदी चांगलं व्यक्तिमत्व आणि प्रत्येक खेळाडूंसाठी अगदी चांगली सुविधा या तिन्ही मान्यवर व्यक्तींच्या हातून इथे दिलं जाते. बक्षिसांचा पाऊस पडला जातोय. मात्र इथे एका साईडला विकेटी गमावल्या जातात. मात्र एका साईडने रितेश येते आता. मात्र यावेळी फटका फसलाय. काऊ कॉर्नर विभागामध्ये क्षेत्ररक्षक आहेत. थोडासा फंबल होतोय. खराब क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळालंय आणि 2 धावा या बॉलवरती पूर्ण करतोय. प्रत्येक ओव्हरमध्ये 18 धावा या धावफलकावरती बनवणं गरजेचं आहे. कारण 36 धावांचं लक्ष तुमच्या समोर ठेवलं गेलंय. 36 धावा या जिंकण्यासाठी पूर्ण कराव्या लागतील. डॉट बॉल इथे पाहायला मिळतोय. अगदी चेंडू पडल्यानंतर हातभर आतमध्ये वळतोय आणि इथे जर आपण पाहिलात तर हा डॉट बॉल कुठेतरी एक संतुष्ट पूर्ण करत असताना आपल्याला पाहायला मिळालाय. किरण भोर याचा एक चांगला चेंडू इथे हाताळत असताना पाहायला मिळालाय. यावेळी पुन्हा एकदा मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. यावेळी खराब क्षेत्ररक्षक पाहायला मिळालाय. पुन्हा एकदा 2 धावा या बॉलवरती पूर्ण करतायत आणि या 2 धावांनी संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 4 धावा. पहिल्या 4 बॉलमध्ये 4 धावा इथे खर्च केल्यात किरण भोर याने. चांगली यावेळी अजून एक डॉट बॉल इथे हाताळला जातो. इट्स अ ग्रेट बॉलिंग मिस्टर किरण भोईर. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. पुन्हा एकदा अंतिम बॉल मध्ये बाकी आहे. आता षटक हाताळले किरण भोईर याने. प्रत्येक षटक पाहायला मिळालं. कारण अजूनपर्यंत जर आपण पाहिलं तर या ओव्हरमध्ये या गोलंदाजाने धावा खर्च केल्या त्या म्हणजे फक्त 6. आता मात्र जिंकण्यासाठी 6 बॉल आणि 30 धावा. सहा चेंडू आणि 30 धावांची गरज मॅच मध्ये जिंकण्यासाठी पाहायला मिळते. प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी इथे लाभली गेली. बाहेर षटकाराच्या बाहेर जे क्षेत्ररक्षक प्रेक्षक घेईल त्यांच्यासाठी 200 रुपयांचा पारितोषिक इथे लावला गेलाय आणि 3 धावा जर धावून इथे पूर्ण करतायत तर 300 रुपयांचा पारितोषिक भूषण पाटील, मंगेश पाटील आणि सदानंद भगत यांच्या माध्यमातून दिले जाणार आहेत. अजून वेगळे बक्षीस इथे लावलं जातं. या तिन्ही मान्यवर व्यक्तींच्या शुभ असते. प्रेक्षकांनाही आता मात्र इथे सुवर्ण संधी दिली गेली. षटकाराच्या बाहेर झेल पकडा आणि 200 रुपयाचा मान पटकावा. 6 बॉल 30 धावांची गरज आहे. पहिलाच बॉल खेळला गेला. स्कोअरलेग रिटर्न मध्ये चेंडू आपण बघतोय. किरण भोईर या इथे या बॉलवरती खेळताना क्षेत्ररक्षण करताना आपल्याला पाहायला मिळालाय. 5 बॉल 28 धावा. मॅच मध्ये जिंकण्यासाठी 5 मध्ये 28 ची गरज आहे.
मराठी देणका मिलिंद किनी सरांच्या माध्यमातून प्रेक्षकांसाठी इथे बक्षीस लागलं गेलंय 300 रुपये. षटकाराचे नाव जेल पकडा 300 म्हणजे ते 300 आणि हे 200 म्हणजे 500 रुपये प्रेक्षकांसाठी इथे बक्षीस लागलं गेलंय. एका जोडीचे 500. आमचा 30 बोला मी म्हणतो मी जाऊ का या फटका खेचलाय मात्र किरण गोईल याच्या हातामध्ये सर सामना इथे आता मात्र पूर्णपणे मोगेपणा संघाच्या खिशामध्ये पाहायला मिळतोय. कारण आता उर्वरित 3 बॉल शेवटचे बाकी असतील. आणि 22 धावांची गरज आहे. 3 चेंडू आणि 22 धावा. तीन चेंडू आणि 22 धावा मॅच मध्ये जिंकण्यासाठी. आता मात्र इथे पूर्णपणे मोगरपणा संघ विजयाच्या छायेमध्ये पाहायला मिळतोय. अंतिम सामन्यामध्ये प्रवेश करत असताना पाहायला मिळतोय. 2 बॉल आणि 21 ची गरज आहे. 5व्या बॉल वरती नितीशने स्ट्राईक स्वतःकडे का नाही ठेवलं हा प्रश्न चिन्ह असेल. 3 बॉल इथे पाहायला मिळतोय. यावेळी अंतिम बॉल वरती मात्र धमाका येतोय षटकार येतोय. मात्र मोगरपणा संघ इथे हा सामना जिंकतोय आणि फायनल मध्ये जाऊन प्रवेश करतोय. चला टॉस करायचंय लगेच. कॅप्टन या देवानंद होईल आपण लवकर यायचं धावत. याही सामन्याचं मॅन ऑफ द मॅच जायचं बाकी राहिलं. मागच्या सामन्यात मॅन ऑफ द मॅच या सामन्याचं मॅन ऑफ द मॅच याही सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा किताब पटकावतोय किरण भोईर. किरण भोईर आपण यायचं लवकर मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी. आणि नवगर संघ दोन्ही संघांमध्ये टॉस केला जातोय. मनोज भाऊ काय 1 ओव्हर का काय 8 बॉलची ओव्हर असणार आहे. 4 गोलंदाज 4 चेंडूचा 1 गोलंदाज असेल. 4 बॉलचा 1 गोलंदाज असणार आहे लक्षात घ्या. मॅच मध्ये टॉस कोण जिंकलाय मोगरपणा संघ टॉस जिंकला आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला.
देवघर संघ सर्व याचे खेळाडू देवघर संघ लवकरात लवकर यायचं. सलामीची जोडी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. जॉन्सन आणि रावणी गोलंदाजची मार्गावर किरण भोईर पहिला गोलंदाज 4 ओव्हरचा हा पहिला षटक असणार आहे. लक्षात घ्या. 4 बॉलचा समजून घ्या. पहिला हवा चांगल्या रीतीने हाताळला गेला. अगदी आपण पाहिला तर पहिला बॉल अगदी चांगल्या रीतीने डाट पाहायला मिळाला. 4 बॉलांचा हा पहिला षटक इथे आपल्याला पाहायला मिळतोय. 2 षटक 4 बॉलची खेळवली जाणार आहेत. किरण भोईर पहिला षटक हाताळण्यासाठी सज्ज आहे. दुसरा बॉल वरती अगदी लांब लचक दीड ग्राउंड पार जॉन्सनचा धमाका षटकार. देवघर संघाला इथे सन्मानित केले जाते तृतीय क्रमांकाच्या ट्रॉफीमध्ये. प्रतिम षटकार तो पाहायला मिळाला होता जॉन्सनचा आणि त्यानंतर या बॉलवरती आलेली एक सिंगल 7 धावा धावफलकावरती. एक 2 धावा या बॉलवरती पूर्ण करतायत. संघाची धावा संख्या धाव फलकावरती पाहायला मिळते 9 धावा. तो विनंती करतोय राजन म्हात्रे यांना. राजन म्हात्रे आपण वरती यायचं आपला शुभ सन्मान इथे आम्ही करणार आहोत. सचिन शिंदे सरांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान राजेश म्हात्रे यांचा इथे केला जाणार आहे. नागरिक पोलीस समाजसेवा मंडळाचे उपाध्यक्ष राजेश म्हात्रे यांचा शुभ सन्मान इथे आपण करतो. आणि त्यानंतर सदस्य संजय म्हात्रे यांना मी विनंती करतो त्याने यायचं. संजय म्हात्रे राजेश म्हात्रे यांचा शुभ सन्मान इथे आपण करतोय. संख्या धाव फलकावरती पाहायला मिळतात 11 धावा. समीर पुढील बॉल फुलटाच बॉल होता. स्क्वेअर लेग रिजन मध्ये खेळलाय. तिथे कोणी क्षेत्ररक्षक नाहीयेत. फक्त पाहण्यात बघ्याची भूमिका आणि क्षेत्ररक्षक पूर्ण करतायत आणि चेंडू चौकारासाठी जात आहे. संजय म्हात्रे सरांचा शुभ सन्मान इथे केला जातोय. मुकेश तिवारी यांच्या माध्यमातून हा शुभ सन्मान इथे केला जातोय. आता मात्र पुन्हा एकदा फटका केला. स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू जातोय. सिंगल पूर्ण करताय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न होत आहे का? मात्र नाही. 2 धावा या बॉलवरती. 2 धावांनी संघाची धावसंख्या धाव फलकावरती 17 वरती पाहायला मिळते.
मोठा फटका केला गेलाय. रॉंग याच्या नाट मध्ये हा षटकार इथे पाहायला मिळतोय आणि या षटकाराने इथे प्रेक्षकांनी जीव पकडलाय. फक्त प्रेक्षकांना तो आहे, खेळाडूला तो पारदर्शक नसणार आहे, लक्षात घ्या. दोन झालेली संघाची धावसंख्या पुढे सरकत असताना पोहोचली आहे 25 या आकड्यावरती. चला लगेच उत्तर संघ लगेच फिल्डिंगसाठी जायचं आहे. आठ बॉल मध्ये 26 मोगरपडा संघाला जिंकण्यासाठी पूर्ण करायचे आहेत. उत्तर संघ लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. Hocam चला लगेच क्षेत्ररक्षण लावा आणि दोन फलंदाज लगेच मैदानामध्ये पाठवायचे. मोगरपाडा 26 रन्स टू 26 धावांचं लक्ष्य समोर ठेवला गेलाय. सलामीची जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते. किरण भोईर आणि देवेंद्र नाईक ही जोडी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. पहिला गोलंदाजी मार्गावर कोण असेल. 8 बॉल आणि 24 ची गरज आहे मॅच मध्ये जिंकण्यासाठी. 8 बॉल 26 धावांची गरज मॅच मध्ये जिंकण्यासाठी पाहायला मिळते. सव्वीस धावा जिंकण्यासाठी पूर्ण करायचे आहेत 8 बॉल मध्ये. चला मॅच ऑन करा लगेच. अंपायर सलामीची जोडी मैदानामध्ये किरण भोईर आणि देवेंद्र याला आपण बघतोय. गोलंदाजी मार्गावर पहिला गोलंदाज आयवन. 8 बॉल 26 धावांची गरज मॅच मध्ये जिंकण्यासाठी. पहिला बॉल लांब क्षेत्रामध्ये लांब लचक पाठवलाय. किरण भोईरचा हा धमाका बिग षटकार. पहिल्या ध्रुवावरती षटकार इथे पाहायला मिळतोय.
चांगली गोलंदाजी करावी लागेल या मॅच मध्ये जिंकण्यासाठी, कारण पहिल्या 2 बॉल अजून एक मोठा फटका किरण गोविंदच्या माठ मध्ये षटकार. धावसंख्या धाव फलकावरती 14 पाहायला मिळते. 14 धावा धाव फलकावरती. यावेळी पुन्हा एकदा मोठा फटका करायचा प्रयत्न केला, क्षेत्ररक्षक गोल गाडी येतोय, विकेट किरण गोविंद. या मॅच मध्ये शिरकाव खेळला जाईल काय एक प्रश्न चिन्ह असेल, कारण आता 4 बॉल मध्ये 4 बॉल आणि 12 धावा या मॅच मध्ये जिंकण्यासाठी आता गरज आहे. 4 बॉल 12 धावा. सुहास कदम येतो नवीन फलंदाज मैदानामध्ये. गोलंदाजी मार्गावर कुठल्या गोलंदाजाला बोलावलं जाईल, त्याला क्षेत्ररक्षण लगेच राहा. उत्तम संघ लगेच क्षेत्ररक्षण जाऊया. 4 बॉल आणि 12 धावांची गरज आहे मॅच मध्ये जिंकण्यासाठी. 4 बॉल मध्ये 14 धावा पूर्ण केल्यात आणि आता 4 बॉल मध्ये 12ची गरज आहे. 4 बॉल 12 धावांची गरज मॅच मध्ये. गोलंदाजी मार्गावर कॅरल गोलंदाजी करण्यासाठी सज्ज आहे. उत्तम संघाचा मलिंगा म्हणून याला म्हटले जाते, मात्र बायसाय कशा प्रकारे गोलंदाजी केली जाईल कॅरल याच्या माध्यमातून. पहिला बॉल देवेंद्र याने अगदी या बॉलला पाठवलाय मिड विकेट क्षेत्राच्या बाहेर. षटकार. 3 बॉल मध्ये 6 धावांची गरज आहे. एक मोठा फटका सामना जिंकलाय नगरपाडा संघाने. या स्पर्धेचा चॅम्पियन पद पटकावला नगरपाडा संघाने.